रेतवर घातलंय. काय कॉमन आहे? खूप महत्वाची गोष्ट याच्यात कॉमन आहे. सगळे नुसते पोपट्यासारखे बोलत होते. कोणाला काही कळलं नाही काय वाचलं ते. कॉमन काय विचारलं मी, अनकॉमन काय ते नाही विचारलं. पूर आला. अजून काय काय काय? हा, अभि ट्यूब चला. इथे लिहिले दोघांनी वचन ऐकलं. म्हणजे दोघं चर्च जाणारे होते, बरोबर. असं नाही की फक्त एकच ऐकलंय. ज्याने खडकावर बांधलंय तोच फक्त वचन ऐकणार आहे, तोच फक्त चर्च जाणार आहे, असं नाहीये. तिथे लिहिलंय दोघांनी वचन ऐकलं, दोनोने वचन सुना. पण एकाने काय केलं? घर कुठे बांधलं? खडकावर. आणि एकाने कुठे बांधलं? वाळूवर. मग घर एकाने खडकावर बांधलं, एकाने वाळूवर बांधलं. म्हणजे काय? नाही नाही. आणि दुसऱ्याने? ओके. अजून? एकाने आपलं घर खडकावर बांधलं आणि एकाने आपलं घर वाळूवर बांधलं. म्हणजे एक आपलं जीवन वचनाच्या अनुसार घालवतोय आणि एक आपलं जीवन संसाराच्या अनुसार घालवतोय. परत 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 नीट ऐका. दोघांनी वचन ऐकलं, पण एकाने काय केलं? जे ऐकलं ते आत्मसात केलं आणि त्याने त्याचं जीवन वचनाच्या अनुसार चालवलं. म्हणजे त्याने घर कुठे बांधलं? खडकावर. आणि एकाने घर बांधलं वाळूवर. म्हणजे त्याने वचन ऐकून पण तो संसारातच रुळलेला आहे. म्हणजे त्याने कुठे घर बांधलं? वाळूवर. मग काय झालं? तुफान आला, वारा आला, पाऊस आला आणि कोणाचं पडलं? कोणाचं पडलं? वाळूवरचं घर पडून गेलं आणि खडकावरचं हल्लं सुद्धा नाही. म्हणजे काय? म्हणजे जो संसाराप्रमाणे जगत होता तो त्याचं जीवन उद्ध्वस्त झालं आणि जो वचनावर जीवन जगत होता, भलेही संकट आली, भलेही तुफान आला, भलेही प्रॉब्लेम्स आले, पण तो जरा पण हल्ला नाही. हालेलुया. कुठलं घर बांधणं सोपं आहे रे? वाळूचं की खडकाचं? कुठलं? वाळूचं घर बांधणं सर्वात सोपं आहे. का माहितीये? त्याला जास्त खोदायची गरज नाही. खडकावर घर बांधणं म्हणजे काय? नाही. एकाने घर खडकावर बांधलं, एकाने घर वाळूवर बांधलं. म्हणजे एकाने डोंगरावर बांधलं, एकाने खाली जमिनीवर बांधलं. बरोबर? करेक्ट? चूक? होय. ब्रदर डोक्याला हात लावते. ही पोरगी यार सोडणार नाही आम्हाला. खोला लूक. लूक 6 अध्याय 47. सॉरी, अध्याय 6 वचन 47. एकाने, लक्ष द्या लक्ष द्या, एकाने घर खडकावर बांधलं म्हणजे एकाने घर ऊंचाई को क्या बोलताय? उंचीवर बांधलं. आणि एकाने घर वाळूवर बांधलं म्हणजे तळाशी बांधलं. असं आहे का? आहे. साफ चुकीचं असं नाहीये. तर मग एकाने घर खडकावर बांधलं म्हणजे काय? तिथे सांगितलंय बघा, लूक 6:47. जो कोणी माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करीतो तो कोणासारखा आहे?
मी तुम्हास दाखवितो. तो कोणा एका घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्याने खोल खणून त्याने खोल खणून त्याने खोल खणून त्याने खोल खणून पुढे खडकावर पाया घातला. मग एक मिनिट इथे काय म्हटलंय वचन मध्ये? त्याने खोल खणून पाया कुठे घातला? मग खडकावर घर बांधणं म्हणजे उंचीवर की गहराईमध्ये? खोलवर. तुम्ही ते समुद्राच्या मधोमध असा टॉवर असतो ना, त्याला काय बोलतात? लाईट हाऊस. बघितलंय ते? त्याच्यावर ते समुद्रामध्ये असतं आणि त्याच्यावर लाटांचा सतत मारा होत असतो, बरोबर? आणि जेव्हा तुफान असतो तेव्हा तर समुद्राच्या लाटा भयानक असतात ना, करेक्ट? अशा लाटांचा मारा तो वर्षानुवर्षे सहन करतो. पण एकदा पण ऐकलंय का की ते एका लाटेत पडलं? ऐकलंय का? माहितीये? कारण त्याला एकदम समुद्र एक तर पहिली गोष्ट खूप खोल असतो, पण त्या खोलीच्या पण खाली खोदलं जातं. इतकं खोदलं जातं की जोपर्यंत खाली खडक नाही लागत ना तोपर्यंत खोदलं जातं. आणि जेव्हा खडक लागतो तेव्हा तिथे पाया घातला जातो. समजतंय? मग खडकावर घर बांधणं म्हणजे काय? ऊंचाई की गहराई? म्हणजे मला वचन वरवर नाही अभ्यास करायचा आहे, मला वचनामध्ये खोलवर जायचं आहे. 3 दिवसाचं रेट्रीट पुरेसा आहे का खोलवर जाण्यासाठी? नाही. जर घर खडकावर बांधायचं आहे तर त्याच्या प्रेमाला डीप, काय म्हणालात त्याला? गहराईला काय म्हणालात? खोलवर जाणून घ्यायची गरज आहे. आणि असं बांधलेलं घर किती पण संकट येऊ, किती पण वादळ येऊ, किती पण तुफान येऊ, टस से मस नाही हलणार. हालेलुया. समजते? वाळूचं घर घालायला मेहनत नाहीये, थोडंसं खोदलं, फाउंडेशन घातलं, झालं. पण खडकावरचं घर बांधायला खूप मेहनत आहे, कारण डीप डिगिंग होतं. म्हणजे खोलीवर खोदलं जातं. बाहेरगावी ज्या बिल्डिंग्स बनतात ना त्या आपल्यासारख्या नसतात 3 माळे 4 माळे. त्या कितीतरी 50, 60, 100 अशा माळ्यांच्या बिल्डिंग्स असतात. आणि तिथे त्या बिल्डिंग उभ्या करताना तिथे इतकं जास्त खोदलं जातं, जोपर्यंत खाली रॉक दगड लागत नाही तोपर्यंत ते खोदतात. आणि जेव्हा खाली रॉक लागतो, जो दगड लागतो, जो दगडाचा पाया लागतो, तेव्हा तिथे फाउंडेशन घालतात. कारण वर जी मजले चढवणारे ते पेलवण्यासाठी फाउंडेशन स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे की नाही? हां. तसंच आपल्याला करायचं आहे परमेश्वराच्या वचनासोबत. बसा, एक टीचिंग घ्या आणि त्या टीचिंगला तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत तुम्ही त्याला खोदून 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 ऐकत नाही. मी तसंच करते. असे जाऊ नका, असे जा. हे पण पाहिजे, हे पण पाहिजे, हे पण पाहिजे, हे पण. मला जायचंय असं. तुम्ही हे बघितले का? काय बोलतात त्याला? कोल माईन कोयला खाण. हां, कोळशाची खाण. बरोबर. कोळशाची खाण बघितली आहे का? पिक्चरमध्ये तरी बघितली असेल. पिक्चरमध्ये बघितली आहे का? हिरा कुठे मिळतो रे? हिरा कुठे मिळतो? वरवर असते का ती खाण? ते लोक लिफ्टने खाली जातात, बरोबर ना? म्हणजे विचार करा की ते किती गहराईमध्ये असेल. मी तो पिक्चर बघितलेला काला पत्थर. तिथून मला कळालं की ते लोक इतक्या खाली जातात, लिफ्टमधून खाली जातात ते लोक.
म्हणजे किती आतमध्ये खोदकाम होत असेल. आणि अशा आतमधल्या एकदम गहराईमध्ये त्यांना कधी कधी काय मिळतं? हालेलुया. सो जेव्हा आपण ईश्वराचं वचन असं खोदायला चालू करतो ना, प्रेज गॉड, थँक्यू जीसस. काय माहीत तुम्हाला पण तो हिरा कधी मिळेल. प्रेज गॉड, हालेलुया. करेक्ट. जितना खोदेगा उतना ज़्यादा गहराई से उसके प्रेम को जानेगा. तर असे जाऊ नका. एक टीचिंग घ्या. इथे 3 दिवस इथे आहात. 3 दिवस पूर्ण काय बोलतात, उसाचा रस प्यायले का रे तुम्ही लोक? उसाचा रस बघितलाय का तो कसा काढतात? हा, असा तो एकदा टाकतो, काढतो, फेकून देतो. नाही, मग काय होतं इथे वसईत? काय बोलता? तो काढतो, मोडतो, परत घालतो, परत काढतो, परत मोडतो, परत. त्या उसामधून शेवटचा ड्रॉप जोपर्यंत येत नाही ना, सोडत नाही. कधी कधी तर हाताने त्याला होत नाही, मग असा मांडी बिंडी मोडून घुसवत असतो. बरोबर? तसंच आपल्याला करायचं आहे वचनाबरोबर. जोपर्यंत त्यातून मला शेवटचा ड्रॉप मिळत नाही तोपर्यंत त्याला परत 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 मला रिपीट करायचं. हालेलुया. आणि त्याच्यासाठी खोदकाम खूप गरजेचं आहे. जेव्हा मला वचन दिलं गेलं, सगळ्यात पहिली टीचिंग मला मिळाली सोवर अँड द सीड, म्हणजे पेरणीचा दृष्टांत. प्रेज गॉड. अच्छा, पेरणाऱ्याचा दाखला. हां, तर पहिल्या ह्याच्यात मला जास्त समजलं नाही, हे काय सांगतायत व्यवस्थित समजलं नाही. मग मी ते परत 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 ऐकायला सुरुवात केली. आणि तुम्हाला सांगू, जितक्या वेळा मी ते ऐकलं आहे ना, मी अजून पण ते ऐकते जेव्हा मला फ्री वेळ असतो. जितक्या वेळा मी ते ऐकलं आहे ना, असं वाटतं हे कधी सांगितलं होतं या माणसाने, हे तर आता नवीन ऐकल्यासारखं वाटतंय मला. हे पण शिकवलं होतं का? असं होतं. प्रत्येक वेळेस पवित्र आत्मा तुम्हाला त्याच्यातून नवीन काहीतरी शिकवत राहील. अजिबात धावायची गरज नाही आहे. आपल्याला त्या कासवाच्या चालीने चाललेलं बास आहे. एक टीचिंग घ्या आणि त्या ऊसासारखं त्याला पूर्ण पिळून काढा. आता 3 दिवस इथे तुम्ही जे शिकाल, नोट्स बनवताय ना तुम्ही, हे घरी जाऊन परत 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 वाचा. हे टीचिंग्स आज प्रॉब्लेममुळे, अच्छा ओके थँक्यू जीसस, आता चालू झालं आहे, तर आतापासून 3 दिवसापर्यंत सगळे टीचिंग्स लाईव्ह असतील. त्याची तुम्हाला लिंक शेअर केली जाईल. परत जा, परत ते बघा, आणि मी तुम्हाला गॅरंटी देते, तुम्ही बोलाल हे कधी शिकवलेलं, आम्ही तर तिथेच बसून ऐकत होतो. असं माझ्यासोबत झालं आहे. हालेलुया. समजतंय तुम्हा लोकांना? सगळ्यात आधी मला जाणायचं आहे परमेश्वराचं प्रेम माझ्याप्रती, आणि ते जाणण्यासाठी मला वेळ देणं गरजेचं आहे. कोणाकोणाचं लग्न झालंय? हात उचला. प्रेज गॉड. ब्रदर जॉर्ज, किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? तुमची घरी जाऊन लफडा आहे ब्रदर बायकोला विचारते किती ग? 23. सो सिस्टर तुमचं नाव काय? एल्बिना. सिस्टर एल्बिना, पहिल्या दिवशी तुम्ही जे ब्रदर जॉर्जला ओळखत होतात तो ब्रदर जॉर्ज, आणि आत्ता जे तुम्ही ब्रदर जॉर्जला ओळखताय, अंतर आहे? अंतर आहे? आहे की नाही? तुम्ही स्वतःचं कॅल्क्युलेशन करा, मी त्यांचं उदाहरण घेते. पहिल्या दिवशी जेवढं आपण आपल्या नवऱ्याला ओळखत होतो आणि आत्ता ओळखतोय, अंतर आहे की नाही? 23 वर्ष एकत्र काढलीत, दिवस रात्र एक राहिलेत, वेळ दिलाय एकमेकांना. सो पहिले समजत नव्हतं, पण आता त्यांची जी 23 वर्ष झालीत, जी एकमेकांसोबत राहिलेत, आता ब्रदर जॉर्जला त्यांचं तोंड बघूनच सिस्टर एल्बिना सांगू शकतात की आज मूड चांगला आहे की खराब आहे. विचारायची गरज पण नाही. करेक्ट? कसं काय?
तेवढा सहवास आहे, तेवढं नातं आज घट्ट झालेलं आहे. त्यांची आवड निवड आज तुम्हाला सगळं माहिती आहे सिस्टर. त्यांचा आवडता कलर, त्यांचं आवडतं डिश सगळं माहिती आहे, बरोबर. तवा कधी गरम असतो कधी थंड असतो ते पण माहिती आहे, बरोबर. कसं काय सोबत वेळ स्पेंड केला आहे. मला आठवतं मी मिशनवर होते आणि आमचीच एक टीम मेंबर आहे, ती माझ्यासोबत होती. तिचा नवरा पण प्रीचिंग करतो, तो पण तेव्हा सोबत होता. तर मी त्याच्याशी बोलत होते आणि आम्ही दोघी कारच्या मागच्या सीटवर बसलेलो आणि तो ड्राईव्ह करत होता. आणि मी त्याला जो प्रश्न विचारते ना त्याचं उत्तर ही मला देते. त्याचं उत्तर यायच्या आधी देखा अभी तेरा भाई ऐसे बोलेगा, आणि तो खरंच तसं बोलतोय. मी प्रश्न केला, यार तुमको सब कैसा मालूम है? तो जे बोलतोय ते तू आधीच मला सांगते, कसं काय? बस क्या 11 साल साथ में बिताए. किती वर्ष? 11 वर्ष मी दिवस रात्र त्या माणसाबरोबर घालवलीत. आज मला सगळं माहिती आहे. मग तसंच घट्ट नातं जर मला प्रभू येशूशी करायचं आहे, तसंच मला प्रभू येशूला जाणून घ्यायचं आहे, त्या इंटिमेट त्या घट्ट नात्यासारखं त्याच्याशी नातं जोडायचं आहे, तर 3 दिवसाचं रेट्रीट पुरेसं आहे का? नाही. म्हणून सकाळी तो काय बोलला वचनात? 4 घंटा मेरे वचनों पे मनन करो. 8 तास माझ्या वचनावर मनन करा. का सांगतोय तो रात्रंदिवस? जेव्हा मी त्याच्या वचनांवर रात्रंदिवस मनन करायला चालू करेल, मी त्या खोलीमध्ये जायला चालू करेन. जितका जास्त मी त्या वचनात वेळ घालवीन तितक्या जास्त अधिक चांगल्या रीतीने मी त्याला जाणून घ्यायला चालू करेन. आणि मग एक वेळ अशी येईल मला तोंड उघडून मागावं पण नाही लागणार. हालेलुया, जे आज आमच्यासोबत होत आहे. तुम्हाला माहिती आहे मी मिशनवर होते छत्तीसगड. तो बघा तुमच्यावर किती प्रेम करतो, पण फक्त गोष्ट एकच आहे की तुम्हाला तोंड उघडून कधी कधी बोलायचं आहे. मला आठवतं एक खूपच इंटेरियर पार्ट, म्हणजे असा एकदम जंगलवाला इलाका होता. आम्ही प्रवचन संपवलं, 3 दिवसाचं रेट्रीट संपवलं आणि आम्ही परत सिटीमध्ये मेन पॅरिश चर्चमध्ये जात होतो. आणि आम्ही दोघीच होतो सोबत, मी आणि टीम मेंबर अजून एक, आणि तो कारचा ड्रायव्हर. आणि त्या जंगलातून जात असताना 11 वाजलेत रात्रीचे. आणि जंगलातून जात असताना तो ड्रायव्हर म्हणाला, सिस्टर गाड़ी का पेट्रोल ख़त्म हो रहा है, गाड़ी रिजर्व पे लग गया है. गाडीतलं पेट्रोल संपत आलंय, गाडी रिझर्वला लागली. आणि तो वर बोलतोय, इधर किधर भी नजदीक पेट्रोल पंप नाही आहे. हा जंगल आहे, इथे कुठेच जवळ पेट्रोल पंप नाही. आणि प्लस असलं तरी पण खूप पुढे आहे आणि तिथपर्यंत गाडी पोचणारच नाही, आणि ते पण बंद असेल. म्हटलं बंद का असेल? कारण मुंबईमध्ये 24/7 चालू आहे, तिथे का बंद? बोलतो इथे 7 वाजताच सगळं बंद. म्हटलं छान. आता जर वचनात नसतो त्याला बरोबर केला असता की नाही? एक तर आम्हाला घ्यायला आला, वर गाडीत पेट्रोल पण नाही. पण थँक्यू जीजस, वचन सोबत आहे. आमचा विश्वास आहे की आम्ही दोघं नाही, आम्ही 3 आहोत. सोबत तिसरं कोण आहे? प्रभू येशू. कारण वचन म्हणतं की तू जाण्याच्या आधीच मी तिथे पोचेन आणि तुझ्यासारखी मार्ग मोकळा करेन. तर माझा विश्वास आहे आपल्या गाडीत आपण दोघं नाही, 3 आहे. आम्ही दोघी बोललो आहे, 3 जण आहे, कोई डर नाही. ती पण एकदम कॉन्फिडंट, मी पण एकदम कॉन्फिडंट. आत्ता आपण वाचलं ना, आपल्याला सिक्युरिटी गार्ड कोण दिलेत? स्वर्गदूत. लगेच तोंड उघडलं आणि बोललो, येशूच्या नावाने स्वर्गदूत तुम्हाला आज्ञा देतो की लवकरात लवकर गाडीचं पेट्रोल संपायच्या आधी आम्हाला पेट्रोल पंपावर पोचवा, ही जिम्मेदारी तुमची. आणि आम्ही अन्य भाषेत प्रार्थना करायला सुरुवात केली. प्रभू साक्ष आहे. धन्यवाद येशू. फक्त
5 मिनिटात, पुढच्या 5 मिनिटात गाडी पेट्रोल पंपावर, आणि ते पेट्रोल पंप उघडं होतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझ्या अंगावर शहारे आले आता ते सांगताना. प्रेज गॉड. तो ड्रायव्हर एवढा घाबरला होता, कारण ते खूप घनदाट जंगल होतं आणि त्याला पडली असती जर आमची गाडी तिथे स्टॉप झाली असती तर फादरकडून. सो त्याला पसीने, आणि आम्ही त्याला सांगतोय, बाबू भैया चलो रिलॅक्स, कुछ नाही होगा. त्याचं नाव पण माझ्या लक्षात आहे. आणि ह्या माणसाला AC गाडीत घाम सुटते. बट जेव्हा ते पेट्रोल पंपावर आलं, गाडी पेट्रोलने फुल केली, पुढे गेलो, त्या दिवसापासून तो ड्रायव्हर जेव्हा केव्हा आमच्यासोबत यायचा ना, तो स्वतःच बोलायचा, आज 3 जण आहे. 3 जण कोण आहे? आणि तो पण आमच्यासोबत अन्य भाषेत प्रार्थना करत करत आम्हाला दुसऱ्या डेस्टिनेशनवर पोचवायचा. हालेलुया. मी जर साक्ष सांगायला सुरुवात केली तर 3 दिवस पण कमी पडतील आपल्याला. एवढा अनुभव करतो ना आम्ही जिथे जातो तिथे. जसं मी सकाळी सांगितलं, आता आपण सिटीमध्ये राहतो. मॅगी काय आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट नाही आहे. सिटीत असं गेलं की असं मिळालं झालं. पण खरं गरज आम्हाला तेव्हा कळाली आणि तेव्हा न मागताच मिळत गेलं. हालेलुया. पण हे कधी होईल? तो काय म्हणाला, सब चीजें तुम्हें यूं ही मिल जाएगी, लेकिन कब? सगळ्या गोष्टी तुम्हाला अशाच पुरवल्या जातील, पण कधी? जेव्हा मी काय करते, मी त्याच्या राज्याच्या मागे चालते. मागायची पण गरज नाही. मग किती जण तयार आहेत त्याच्या राज्याच्या मागे जाण्यासाठी? प्रेज गॉड, हालेलुया. जे इथे शिकाल 3 दिवसात, तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक भेटतील ज्यांना गरज आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचा आणि त्यांना प्रवचन करायला सुरुवात करा. मी तुम्हाला एक सांगू, जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या प्रेमाला चाखाल ना, तुम्ही स्वतःसाठी मागणं बंद कराल. जेव्हा तुम्ही त्याचं प्रेम अनुभव कराल ना, स्वतःसाठी मागणं बंद होईल. आणि तुम्हाला लागणारी गोष्ट तुम्हाला अशीच पुरवली जाईल जेव्हा तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन सोडून त्याच्या राज्याच्या मागे लागाल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज जर विचारला प्रश्न, किती जण तयार आहेत मिशनला यायला, प्रभूच्या राज्यात कार्याला? किती जण तयार आहेत? कन्फेशन ठेवायला लागेल आपल्याला. आपण काय बोलतो, शेजारच्याचं घर बघ, शेजारच्याचं. आपल्या घरातून नको बाबा, बरोबर? जेव्हा तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन सोडून निघाल ना, तुम्ही बघाल ना की सिर्फ तुमच्या परिवारात, खानदानला काय म्हणतो आपण, संपूर्ण तुमच्या कुटुंबात तुम्ही बघाल चमत्काराचा अनुभव. हालेलुया. आणि आपल्या सामर्थ्याने आपण हे कधीच करू शकत नाही. आज मी जर इथे उभी राहून तुम्हाला प्रवचन करते, माझ्या सामर्थ्याने हे अशक्य गोष्ट आहे. कारण पहिली गोष्ट तर मी अभ्यासात एकदम डब्बू, सतत नापास होणारी मुलगी, आणि इतक्या लोकांसमोर उभं राहून कॉन्फिडेंटली बोलणं असं व्हायचं. कॉलेजमध्ये आम्हाला प्रोजेक्ट द्यायला लावायचे ना, तेव्हा सगळ्यांसमोर उभं राहून असंच प्रोजेक्ट द्यायला लावायचे. तेव्हा तिथे हातात जे बुक पकडायचं ते असं व्हायचं. पण आज तसं काहीच नाही होत. का? कारण आज स्वतःच्या सामर्थ्याने ती गोष्ट नाही करत आहे. आज ती गोष्ट करतोय ईश्वराने दिलेल्या अनुग्रहाच्या द्वारे, ईश्वराच्या सामर्थ्याद्वारे. म्हणून वचन म्हणतं, यू कॅन डू ऑल थिंग्स थ्रू क्राइस्ट. मराठीत काय आहे वचन? तुम्हाला सामर्थ्य देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुम्ही सर्व गोष्टी करू शकता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सो आज इथे उभं राहून प्रवचन करणं हे पण का? प्रभू येशूचं सामर्थ्य आहे. आणि जेव्हा तुम्ही त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून तुमचं पाऊल टाकाल, एक पाऊल तुमचं, 99 पाऊलं त्याची, तो प्रिपरेशन करेल तुमच्यासाठी.
हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, मी छत्तीसगडलाच होतं, ते पण गाव एकदम इंटेरियर, म्हणजे जंगली इलाका. 3 दिवसाचं तिथे नाही 4 दिवसाचं तिथे रेट्रीट होतं. पहिल्या दिवशी आम्ही गेलो, सकाळ ते संध्याकाळ प्रवचन केलं, टी ब्रेक दिला. नंतर आम्हाला जायचं होतं वॉशरूमला. जी सिस्टरने अरेंज केलेला तिला म्हटलं, सिस्टर वॉशरूम लेके चलो, वॉशरूम जाना है. ती बोलली ठीक आहे. टॉयलेटला बोलते मी, वॉशरूमला नाही, टॉयलेटला. बाटली घेतली हातात, म्हटलं ही चालली आहे कुठे बॉटल घेऊन? चालतोय 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 चालतोय. बाबा 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 म्हटलं, बाबा कुठे तुझं टॉयलेट? किती वेळ चालतोय? नंतर एक असं मोठं मैदान आलं जिथे झाडं होती आणि एक मोठं झाड होतं आणि ती सिस्टर बोलली बैठ जाओ. आम्ही बघतोय टॉयलेट कुठे, बसणार म्हणजे कुठे बैठ जाओ. तिला विचारलं, बाई टॉयलेट कुठे? हे काय झाडाच्या खालीच बसायचंय. झाडाच्या खाली बसायचंय? येस, ओपन टॉयलेट. आम्ही दोघींनी डोक्याला हात लावला की प्रभू आता काय करायचं, कारण असं आम्ही कधी केलं नाही अनुभव. बाप रे, प्रेज गॉड, थँक्यू जीसस. बट मी देवाला धन्यवाद देते की तो अनुभव मला दिला. ती बोलली आणि आम्ही 5 मिनटं विचार करतोय की काय करायचं, बसूयात की नको बसूयात. तर ती बाई आम्हाला बोलली, अरे सिस्टर बैठना है तो जल्दी बैठो, इधर हाथी आता है. लागलीच आम्ही बसलो. म्हटलं आता ऑप्शन दुसरं, अजून विचार नको करायला, हाती यायच्या पहिले आपलं काम उरकून घ्यावं. पण पुढचे 2 दिवस आम्ही त्या भीतीने जेवलोच नाही की आता परत त्या हातीवाला इलाका आपल्याला नको बाबा, काय जमेना झालंय. पण तुम्हाला माहिती आहे काय झालं, त्या गोष्टीत आम्ही एकदम कमजोर होतो. खूप लाज वाटत होती, खूप अनकम्फर्ट होता की नाही करू शकणार. बट इमिडिएटली आम्ही दोघी एकमेकींना बोललो, सोड ना यार. प्रभू येशू जेव्हा प्रवचन करायला जात होता त्याला काय कमोट मिळत होतं काय? हा, तो पण तर जंगलातच जात असेल की नाही, मग आपण पण त्याचे शिष्य आहोत, चलो जंगल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याच्या सामर्थ्याद्वारे तुम्ही सगळं काही करू शकता. आणि आम्ही तिथून आल्यानंतर आम्ही पापाला भेटलो आणि बोललो, पापा ह्याच्यानंतर आम्हाला सिटीत नका पाठवू, आम्हाला अशाच ठिकाणी पाठवा. मग बोलले का? कारण रेट्रीट संपल्यानंतर त्या पॅरिशमधल्या प्रत्येक व्यक्ती आम्हाला येऊन भेटला आणि म्हणाला, सिस्टर आपका बहुत बहुत धन्यवाद, क्योंकि आज तक इस गांव में प्रवचन करने कोई भी नहीं आया. प्रेज द लॉर्ड. सो इतका आनंद झाला की आम्ही ते पहिले व्यक्ती आहोत जे त्या गावी जाऊन प्रभू येशूला देऊन आलेले आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला खरं सांगते, जो आनंद मला त्या IT कंपनीत मिळत नव्हता ना, तो आनंद मला देवाच्या राज्यात काम करून मिळतो आहे. प्रेज द लॉर्ड. स्पेशली जेव्हा असं कोणी येऊन बोलतं ना की तुम्ही असं केलं, असं झालं, आजपर्यंत कोण प्रवचन करायला आलं नाही, इतकं भारी वाटतं ना, काय सांगू तुम्हाला. हालेलुया. तो अनुभव तुम्ही पण करू शकता, पण तुम्हाला त्याच्यासाठी एक पाऊल टाकणं गरजेचं आहे. नेहमी मी असं म्हणते, मी मिशनवर जाते ना, मी लोकांसाठी नाही जात. ॲक्च्युली ते माझ्यासाठीच ट्रेनिंग पॉईंट असतो. मला प्रभू येशू तिथून खूप सारी ट्रेनिंग देतो. जसं अरुणाचल प्रदेशला आम्ही गेलो, ब्रदर लिंटन नाही येत नाही ते आणि त्यांची मिसेस पण होती आमच्यासोबत. आणि आम्हाला कळालं की तिथे कार जाऊ शकत नाही, इतका इंटेरियर पार्ट आहे. चल के जाना है, ठीक आहे ना, चलेंगे ना. किती चालायचं आहे? 2.5 तास जायला, 2.5 तास यायला. होशच उडाले. 2.5 तास चालायचं आहे, हां तिथे गाडी नाही जात. बापरे, धन्यवाद प्रभू येशू. चला, हातात एक काठी दिली आणि आम्ही काय शूज बीज नव्हते घालून गेलो, आम्हाला काय माहिती अशी परिस्थिती. आम्ही स्लीपर घालून गेलेलो, स्लीपर. आता स्लीपर घालून त्या डोंगराळ भागात काय आम्हाला चालता येईना. 2दा पडलो.
गुडघे फुटले. सिस्टर शायलाचा पण गुडघा फुटला होता. तरी चाललो आहे. ते दुसऱ्या गावी, आम्ही दुसऱ्या गावी. आणि एक ठिकाणी अरुणाचलची खासियत, तिथे बाथरूम नाही. टॉयलेट आहे, हां टॉयलेट आहे, बाथरूम नाही. ते लोक आंघोळ करत नाही. त्यांना आंघोळ करायची तर ते जातात नदीत, कपडे काढतात, खुशुशुश झाली आंघोळ. आता आम्ही बोललो बाबा आम्ही आंघोळीशिवाय राहू शकत नाही, पण आम्ही नदीत आंघोळ करू शकत नाही. मग काय करायचं? मग ठीक आहे 5 दिवस बिना आंघोळीचे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 5 दिवस रेट्रीट असायचं, 5 दिवस आंघोळ करायची नाही. काय फरक पडतो? कुठे वास येतोय? तिथे थंडी होती. जेव्हा तुम्ही प्रभू येशूच्या प्रेमाला चाखाल ना, या गोष्टी तुम्हाला अशा वाटतील. अशा नाही. आणि आम्ही इतकं सुंदर, तिथे पण ते लोक आम्हाला असंच म्हणाले, सिस्टर तुम्ही एवढ्या लांब आलात, तुमचे आभार, कारण इथे अजूनपर्यंत प्रवचन करायला आम्हापर्यंत कोणी पोचलेलं नाही. हालेलुया. तर जेव्हा तुम्ही त्याच्या प्रेमाला चाखाल आणि ओळखाल, स्वतःसाठी मागणं तुम्ही बंद कराल. मागायची गरजच नाही पडणार. बाय डिफॉल्ट तुम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला अशीच पुरवली जाईल. नो एनी हार्डवर्क. हालेलुया. समजते तुम्हा लोकांना? सो काही जण रेट्रीटला काही खास उद्देश घेऊन आलेली असतील. माझा बंगला होऊ देत, माझी कार येऊ देत, माझं लोन चुकतं होऊ दे. पण प्रवचन ऐकल्यानंतर बदल येतोय का? येतोय का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. थँक्यू जीसस. आणि आता असं होतं ना, घरी जातो ना सुट्टीत, असं वाटतं नको सुट्टी, कंटाळा येतोय. प्रभू चल कुठेतरी घेऊन चल, प्रभू जायचंय, प्रवचन करायचंय. हालेलुया. त्या पण आमच्यासोबत आलेल्या छत्तीसगडला, सिस्टर शर्ली, त्या मला काल सांगत होत्या, मैंने मेरा लाइफ में ऐसा एक्सपीरियंस गौरी कभी नहीं किया. त्यांच्यासाठी ते फर्स्ट रेट्रीट होतं छत्तीसगड. सिस्टर ज्योती पण होती आमच्याबरोबर. सिस्टर ज्योती हातवर करा जरा. हां. आणि ह्या लोकांना पण इंटेरियर पार्टमध्येच पाठवलं होतं, जिथे टॉयलेट नाही, बाथरूम नाही. पण त्यांनी पण आल्यानंतर तेच बोलले की जेव्हा लोकांच्या जीवनात बदल बघतो ना तिकडे गेल्यानंतर, तेव्हा त्या गोष्टींना काही फार मोठं महत्त्व, म्हणजे इट्स नॉट अ व्हेरी बिग थिंग की ओ आम्ही अंघोळ नाही केली, ओ असं नाही झालं, हो तसं. जेव्हा लोक येऊन साक्ष देतात की तुम्ही आलात आणि प्रवचन केलं म्हणून आयुष्य बदललं. हालेलुया. आपण सगळे परमेश्वराला विचारतो, माझ्यासाठी तुझी काय योजना आहे रे देवा? विचारतो ना? मी तर विचारलं होतं. प्रभू काय म्हणाला? गो अँड प्रीच द गॉस्पल टू एंड्स ऑफ द अर्थ. त्याच्या शिष्यांना काय म्हणाला? जा आणि जगाच्या कानाकोपऱ्यात सुसमाचार, सुवार्ता पसरवा. जगाचा कानाकोपरा सोडा, गल्लीच्या कानाकोपऱ्यापर्यंत तरी आपण जातोय का रे? हा, गल्लीच्या कानाकोपऱ्यापर्यंत तरी आपण जातोय? कारण आपण आपल्याच समस्येतून बाहेर येत नाहीये. आपण जर बघाल तर आपली प्रार्थना काय? मला हे दे, मला ते दे, माझं असं कर, माझं तसं कर, माझ्या मुलांचं असं कर, माझी नोकरी असं कर, माझं माझ्यापासून सुरू, माझ्यावरच संपतं. पण आपल्याला परमेश्वराने म्हटलंय, अंजिराचं ते झाड ज्याला त्या दाखमळ्यात मी ठेवलंय, जेणेकरून ते काय उत्पन्न करेल? स्वतःसाठी, दुसऱ्यांसाठी. हालेलुया. समजते का? तर आता तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या जीवनात जेव्हा केव्हा समस्या येईल, ब्रदर पीटरला कॉल करायचा आहे की माझ्यासाठी प्रार्थना करा. बरोबर? अरे हे लोक नाही बोलतायत. काय करायचंय मग?
काय करायचंय मग? हा, तो अधिकार तुम्हाला पण दिलाय की नाही? करून बघा तुम्ही. हालेलुया. थँक यू जीसस. कोणाच्या शरीरात दुखणं आहे? हात वर करा. ओके, उभे राहा. काय दुखणं आहे तुम्हाला? बॅक पेन, चेस्ट पेन, ब्रदर? बॅक पेन, बॅक पेन, चेस्ट पेन, नी पेन, बॅक पेन. ओके, नमनेस, मणक्याचा प्रॉब्लेम. ओके, आता जे उभे राहिले त्यांच्यासाठी माझा प्रश्न आहे, बाकीचे बोलणार नाहीत. तुम्हाला विश्वास आहे प्रभू येशू तुम्हाला बरं करेल? मी काय बोलले होते आता? हे बघा, त्यांना शिकू देत. जोपर्यंत त्यांना ते समजणार नाही ना, ते अनुभव नाही करू शकणार. ओके, सो काय तुम्हाला विश्वास आहे प्रभू येशू तुम्हाला बरं करेल? ओके ब्रदर, 1 पेत्र 2:24. तुमचा विश्वास चुकीचा आहे म्हणून तुम्हाला आजपर्यंत तो अनुभव आला नाही. कसा चुकीचा आहे मी दाखवते. आणि आता मी विचारलेला प्रत्येक प्रश्न फक्त जे उभे आहेत त्यांच्यासाठीच आहे. त्यांना समजू देत, त्यांना शिकू देत. 1 पेत्र 2:24. जे उभे आहेत त्यांनी रिपीट करायचं आहे. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर दिली, यासाठी की आपण पापाला मेलेले हो, सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी होणार आहात. लास्ट लाईन परत वाचा ब्रदर. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी होणार आहात. बरोबर? काय चुकीचं बोलले मी? वचन काय म्हणतं? मग प्रभू येशू तुम्हाला बरं करेल? प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. ओके, तुम्ही सगळे पुढे येऊ शकता. सगळे म्हणजे जे उभे राहिलेत ते. जे उभे राहिले होते तेच. ओके, यू स्टँड देअर. एकमेकांचे हात धरा. एकमेकांचे हात धरा. यू होल्ड अ हँड. आता आपण काय शिकलो? आपल्याला समस्येशी प्रार्थना करायची की त्याला बोलायचंय? काय करायचंय? बोलायचं. हा कुठल्या विशेष व्यक्तीला अधिकार दिलाय का? नाही. म्हणजे हा तुमच्याकडे पण आहे. बरोबर. आता त्याच वचनाच्या आधारे आपण तुमच्या शरीरातल्या त्या डोंगराशी बोलणार आहोत. तुम्ही विश्वास केलेला आहे प्रभू येशूने तुम्हाला बरं केलेलं आहे. पण आता अधिकाराने जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा तुम्ही अनुभव कराल तुमच्या शरीरातलं दुखणं गेलेलं आहे. तयार आहात? सगळे डोळे बंद करा.
जे बसलेले आहेत त्यांनी पण डोळे बंद करा. डोळे बंद करा. सिस्टर, तुम्ही कोणाचा हात धरलाय ना? नोबडी इज देअर विथ यू. पुढे या, त्यांचा हात धरा. धरला? डोळे बंद करा सगळ्यांनी. मी तुम्हाला हात धरायला का सांगते माहिती आहे? कारण तुमच्या विश्वासाद्वारे तोच विश्वास तुमच्या शेजारच्या व्यक्तीच्या जीवनात देखील कार्य करणार आहे. तुमच्या विश्वासाद्वारे तुमच्या शरीरातलं प्रभू येशूचं सामर्थ्य त्याच्या शरीरात देखील वाहत आहे. डोळे बंद करा आणि प्रभू येशूला त्या क्रूसावर बघा. डोळे बंद करा. आज आपण त्या क्रूसावर जो प्रभू येशू बघतो त्याला फक्त 4-5 ठिकाणी आपण मार लागलेला आहे असं बघतो. पण यशयाच्या पुस्तकात लिहिलंय की त्याला इतकं मारलं होतं की त्याच्या शरीराची चाळण झाली होती. बघा तुमच्या आत्मिक डोळ्याने या क्षणी प्रभू येशूच्या शरीराच्या त्या जखमांना कल्पना करा. आपल्या डोळ्यासमोर ते चित्र आणा आणि त्या जखमा तुमच्यासाठी त्याने सहन केलेल्या आहेत. कारण तो तुम्हा सगळ्यांवर खूप प्रेम करतो. थँक यू जीसस. त्याला जेव्हा त्या कोड्याने मारलं जात होतं त्याच्यावर खिळे लावले होते. आणि जेव्हा केव्हा ते खिळे, ते कोडे त्याच्या शरीरावर पडत होते, त्या खिळ्यांना लागून त्याची चमडी देखील निघून येत होती. तो त्रास त्याने सहन केलाय फक्त तुमच्यासाठी. कारण तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. बघा, ते कल्पना करा, ते चित्र आपल्या डोळ्यासमोर आणा. त्याच्या जखमा, त्याच्या शरीराच्या प्रत्येक जखमा त्याने का सहन केल्या? कारण तुमच्या शरीराच्या जखमा भरून निघाव्यात. त्याच्या शरीरातला प्रत्येक अवयव गळून पडला होता, इतकं त्याला मारलं होतं. का? कारण तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव स्वस्थ राहावा. कल्पना करा. बघा, त्याच्या त्या डोक्यांवर काट्याचं मुकुट ठेवलेलं आहे. आणि नुसतंच ते ठेवलेलं नव्हतं, तर त्याला दाबून त्याच्या डोक्यात ते बसवलं गेलं, रुतलं. ते काटे जेव्हा त्याच्या त्या डोक्याच्या नसांमध्ये घुसले, त्या सगळ्या नसा फाटल्या आणि रक्तच रक्त वाहू लागले. का त्याने ते काट्याचं मुकुट घेतलं? कारण तुमच्या डोक्याचं दुखणं त्याच्यावर त्याने घेतलं. इतकं सगळं सहन केल्यानंतर यशयाच्या पुस्तकात लिहिलंय की एका गवताला जसं आपण उपटून काढतो तशी त्याची दाढी उपटून काढली गेली. हे सगळं त्याने आपल्यासाठी सहन केलं कारण तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. आज तुम्ही इथे आलेला आहात ही त्याची योजना आहे. त्याने तुम्हाला इथे आणलेलं आहे कारण तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. बघा, त्याला त्या क्रूसावर झोपवलं गेलंय आणि त्याच्या हातापायांना जोरदार ते खीळ ठोकले गेलेत. आज आपल्याला एक सुई जेव्हा टोचते आपल्याला किती वेदना होतात, पण त्याने त्या सगळ्या वेदना तुमच्यासाठी सहन केल्या, माझ्यासाठी सहन केल्या. आणि इतकं करूनही शेवटी तो त्या क्रूसावर आपल्या पित्याला म्हणतो की हे पित्या, या सर्वांना क्षमा कर, कारण यांना नाही माहिती की हे लोक काय करत आहेत. इतका त्रास सहन केल्यानंतर देखील त्याने आपल्या सर्वांना क्षमा केलेला आहे. आज ही वेळ आहे, जसं त्याने तुम्हाला क्षमा केलंय तसं तुम्ही देखील त्या प्रत्येक व्यक्तीला क्षमा करा
ज्याने तुम्हाला दुखावलेलं आहे. अनेकांनी तुम्हाला दुखावलंय, हो, खूप दुखावलंय, खूप त्रास दिलाय, तुमच्यावर खोटे आरोप लागल्या गेलेत, नको नको ते तुमच्याविषयी बोललं गेलंय. पण आज प्रभू येशू म्हणतो, त्या प्रत्येक व्यक्तीला क्षमा करा, कारण प्रभू येशूने तुम्हाला क्षमा केलेलं आहे. अनुभव करा त्याचं प्रेम. या क्षणी तो तुम्हा सगळ्यांना ऐकत आहे. बोला त्याच्याशी. तो तुम्हा सगळ्यांशी, सगळ्यांच्या हृदयातलं जाणून आहे, सगळ्यांना ऐकतोय. बोला त्याच्याशी. तो तुम्हा सगळ्यांना म्हणतोय की आजपर्यंत झालेल्या चुकांची मी तुला क्षमा केलेली आहे. मला तुझ्या चुका लक्षात नाहीत. तू देखील त्या आठवण करू नकोस. सगळ्यांनी माझ्या पाठी बोला, प्रभू येशू, आज मी तुझं प्रेम अनुभव केलेला आहे. मी सत्याला जाणत नव्हतो, पण आज मी सत्य जाणलं आहे. आणि तुझं वचन म्हणतं, हे सत्य तुम्ही जाणाल आणि सत्यच तुम्हाला बंधनमुक्त करेल. तर मी विश्वास करते, या सत्याला जाणल्यानंतर मी सगळ्या बंधनातून मुक्त झालेली आहे. मी धन्यवाद देते. मी विश्वास करते, जसं मी बोललीये तसंच झालंय. प्रभू येशू, मी तुला धन्यवाद देतो मला माफ केल्यासाठी. आज मी त्या प्रत्येक व्यक्तीला प्रभू येशूच्या नावाने क्षमा करतो, ज्याने मला दुखावले आहे. मी त्याला क्षमा करते तुझ्या नावाने आणि विश्वास करते की आज मी अक्षमेच्या दुष्ट आत्म्यातून पूर्णपणे मुक्त झालेले आहे. आज माझ्या हृदयात कोणाच्याही प्रती द्वेष नाही, राग नाही, मत्सर नाही. आज मी सगळ्यांना येशूच्या नावाने क्षमा करते. प्रभू येशू, तुझं वचन म्हणतं, जो कोणी या डोंगराला म्हणेल उपटून समुद्रात टाकला जा आणि अंतःकरणात शंका न घेता विश्वास करेल, जसं म्हणालाय तसंच झालेलं आहे, तर त्याच्या जीवनात तसंच घडेल. या क्षणी तू दिलेल्या अधिकाराचा मी स्वतःसाठी आणि इतरांसाठी वापर करत आहे. प्रभू येशूच्या नावाने मार्क 11:23 अनुसार माझ्या शरीरातल्या प्रत्येक दुखण्याला, प्रत्येक आजारपणाला, प्रत्येक श्रापाला, प्रत्येक वाईटाला, प्रत्येक दुष्टात्म्याला मी श्राप देते आणि आदेश देते, या क्षणी माझ्या शरीरातून उपटून समुद्रात टाकला जा आणि कधीही माझ्या जीवनात, माझ्या कुटुंबियांच्या जीवनात, माझ्या शरीरात प्रवेश करू नको. माझं शरीर प्रभू येशूचं मंदिर आहे. सैतानाला, श्रापाला, पापाला माझ्या शरीरावर अधिकार नाही. मी विश्वास करते, मी मुक्त झालेली आहे. मी विश्वास करते, मी मुक्त झालेली आहे. प्रभू येशू, मी
मी तुला स्पर्श करत आहे आणि तुझं सामर्थ्य माझ्या शरीरात वाहत आहे. प्रभू येशू, मी तुला स्पर्श करत आहे आणि तुझं सामर्थ्य माझ्या शरीरात वाहत आहे. प्रभू येशू, मी तुला स्पर्श करत आहे आणि तुझं सामर्थ्य माझ्या शरीरात वाहत आहे. प्रभू येशू, मी तुला स्पर्श करत आहे आणि तुझं सामर्थ्य माझ्या शरीरात वाहत आहे. प्रभू येशू, मी तुला स्पर्श करत आहे आणि तुझं सामर्थ्य माझ्या शरीरात वाहत आहे. प्रभू येशू, मी तुला स्पर्श करत आहे आणि तुझं सामर्थ्य माझ्या शरीरात वाहत आहे. प्रभू येशू, मी तुला स्पर्श करत आहे आणि तुझं सामर्थ्य माझ्या शरीरात वाहत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. मीरा बाबा 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 मीरा बाबा बाबा बाबा. बोला बोला बोला, पूर्ण विश्वासाने बोला की त्याचं सामर्थ्य तुमच्या शरीरात वाहत आहे आणि तुमच्या हातांद्वारे ते शेजारच्या शरीरात पण वाहत आहे.
मी तुझ्या प्रेमाला अनुभव केलेला आहे. मी विश्वास करते मी पूर्ण आजारातून पूर्णपणे बरी झालेली. विश्वास करते माझ्या किडनी नवीन बनलेल्या आहेत. मी विश्वास करते माझ्या पाठीच्या दुखण्यातून मी मुक्त झालेली आहे. मी विश्वास करते डोकेदुखीपासून मुक्त झालेली आहे. माझ्या पायाचं दुखणं बरे झालेलं आहे. प्रभू येशूला बसलेल्या माराने मी बरी झाली आहे. मी विश्वास करते. धन्यवाद प्रभू. हालेलुया. आता हे जे पुढे उभे आहेत सिस्टर पुढे उभं
दुखणा गेलेला आहे सगळ्यांचा चेक करा. सगळ्यांचा बघा. दुखणा गेलेला आहे. जे तुम्ही नव्हते चेक करू करून शकता बघा. ते करून बघा. आणि येशूच्या वाचा. नावाने तुम्ही आता सगळं करू शकता. जे नव्हते करू शकत तुम्ही ते करून बघा. डोकी दुखी बघा. गेली. हालेलुया. क्या आपण येशूला टाळ्या देऊया. धन्यवाद येशू. पुढे गेला परमेश्वर. Praise the Lord. हालेलुया. 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 Thank you, Jesus. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. टाळ्या देऊया की नाही? हालेलुया. मला बऱ्याच वर्षापासून कंबरदुखी पाठदुखी होती आणि आता मला बरं वाटतंय. हालेलुया. मला पप्पा दुखत होता तो आता मला त्याचं बरोबर नाही. Thank you, Jesus. Hallelujah. मला माहिती होतं त्रास होता 2 वर्षापासून तर मला आता बरं वाटतंय. मी बेल काढून ठेवला. क्या बात है. Hallelujah. Thank you, Jesus. माझं पुण्याच्या महिन्यापासून सीझर चाललेलं 18 वर्ष झालं माझं दुखणं होतं ते बरं झालं. माझं कमर दुखत होती. Praise God. Hallelujah. मी 3 महिने झाले आजारच आहे. हे माझ्यासोबत दुखते ना मला गेल्या चालू आहे की येशूने मला बरे केले. Praise God. Hallelujah. धन्यवाद येशू. Yes, brother. Thank you, Jesus. शील दुखण्यापासून त्यांना मुक्ती मिळालेली आहे. Hallelujah. Praise God. पूरा बदलता था, अभी ठीक है. Thank you, Jesus. थोड़ा कम है मतलब थोड़ा है? थोड़ा है. Okay, आप रुकना. हाँ. Praise God. Hallelujah. Thank you, Jesus. मी माझं नाव आहे रेमा गायडा. आफ्रिकेचे मी आलेले आहे आणि मला म्हणून मी प्रार्थना करत असतात. आणि आहे त्यांनी मला सांगितलं की मम्मी तुमचा माझ्याशी खुशी आहे आणि तुमचा आम्ही किंवा प्रॉब्लेम आणले आपण Praise God. Hallelujah. Praise God. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. तुमचं काय होतं आई? नाव नाही तुम्हाला काय होतं? इथे कंबरदर्द मधून मुक्ती कोणाला मिळाली? तुम्हाला ना? तुम्हाला पण मिळाली ना? प्रेज गॉड. अभी इधर ऑपरेशन होने वाला है. बाकीचे सगळे बसा. आपण येशूला जोरदार टाळ्या देऊया. त्यांच्यासाठी कोण प्रार्थना करेल? तुम्ही करा, कोणी करा, आणि बाकी बसा. ओके. प्रेज गॉड. हालेलुया. अभी आपको विश्वास है यीशु आपको चंगा करेगा? हाँ हाँ. माजी बोलता है आराम से करेगा. सही बोला क्या रे? ये लोग बोलते हैं तुमने सही नहीं बोला. क्यों ये लोग ऐसा बोल रहे हैं? अभी मैं बताता हूँ. ब्रदर परत वाचा. हाँ तुम्हाला हिंदीत वाचू का? माझा फोन द्या. माझा फोन द्या. हिंदीत वाचतो. हिंदी समझता ना? हिंदी में पढ़ेगा. तुझ्याकडे आहे ना हिंदी समजतं? 1 Peter 2:24. ध्यान से सुनना. वह अपने शरीर में हमारे पापों को क्रूस के कांट पर ले गए, जिससे हम पाप के लिए मृत होकर धार्मिकता के लिए जीने लगे. आप उनके घावों द्वारा भले चंगे हो गए हैं.
ये वचन कहते हैं, आप प्रभु यीशु के घाव द्वारा भले चंगे हो गए हैं। तो अभी प्रभु यीशु आपको चंगा करेगा वापस। आप उनके नहीं सुनो वचन क्या कहता है, मुझे वो बताओ। और तुम क्या बोलते हैं करेगा, तो गलत है की नाही? जर आपली प्रार्थना वचनाच्या अनुसार नाही तर ती प्रार्थना स्पष्ट चुकीची आहे, त्याचा कधीच फायदा होणार नाही। समझा माझी? समझा? अभी आपको यीशु चंगा करेगा। Praise God, thank you Jesus. Okay. अभी जो आपका कितना परसेंट दर्द बाकी है? 50%? अभी बताओ दर्द है? तो हमको झुक के दिखाओ। हालेलुया! जेव्हा आपल्याला सत्याचं ज्ञान येतं ना, ते सत्यच आपल्याला स्वतंत्र करतं। असं वचन म्हणतं, योहान 8:32 मध्ये लिहिलंय, तुम सत्य को जानोगे और सत्य ही तुम्हें बंधन करेगा। अभी मालूम किसने बंधन किया? हालेलुया! काय आपण येशूला जोरदार टाळ्या देऊया की नको? हाँ अच्छा, सिस्टर म्हणतात त्यांना डिप्रेशनचा प्रॉब्लेम आहे, घबराट होते, बेचैनी होते, बरोबर ना? यांचं ऑपरेशन कोण करेल? ठीक आहे, त्यांच्याशी मी हिंदीतच बोलतो, पण तुम्हाला विचारते, यांचं ऑपरेशन कोणाला करायला आवडेल? अरे त्या आजीसाठी दोघी आल्या रे, तुझ्यासाठी कोण येईल? ओके, अच्छा, कोई भी आ जाए चलेगा। सिस्टर, अभी हमने ये जो प्रार्थना किया उस वक्त हम लोग ने डिवाइन एक्सचेंज देखा, बोले तो क्रूस पे यीशु ने हमारे लिए क्या किया वो सब हमने देखा, बराबर? ब्रदर 1 तिमोथी 2:7, अच्छा आपका हिंदी है ना? ओके, मैं बात तुम्ही मराठीत पण वाचा, मी हिंदीत पण वाचा। 1 तिमोथी 1:7, थँक्यू।